ओके सो गाईज आम्ही जस्ट निघालो ह्या होमस्टेवरून. हा आहे पेटकर होमस्टे. इट्स वंडरफुल प्लेस. जेवणाच्या बाबतीत तर आय हॅव नेवर सीन एनिथिंग लाईक दॅट. अरे बापरे, दव पडलं आहे. वा, मॅप लावायचा आहे मला, गाडी काढायची आहे मेन गोष्ट म्हणजे. नाईस. ओके, जुगाड, देसी जुगाड. गणपती बाप्पा मोरया. वर जायचं आहे ना. थांब, जाऊन दे, मी पुढे जातो थोड्या वेळ, म्हणजे लगेच नको. पडलं विडलं तर तू पण जाशील. चला निघायला हवं. थंड थंड हवा. ॲक्च्युली माझं फ्रंट टायर लगेच लॉक होतं. आय डोंट नो वाय. किंवा हो, थंड वातावरण आहे. हात थोडे हे झालेत, कोरडे पडायला लागले. थोडी गाडी गरम झाली, मला टेन्शन नाही. हो हो हो, रात्री माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे. शिट. This view is all about. Oh, खरंच सूर्य, उगवता सूर्य. आणि थोडंफार फोटो सेशन केला बाईक्सचं. अँड देन वी आर हेड बँक टू श्रीराम मंदिर. ते करून मग आम्ही आता माझा मॅप चालत नाही आहे, सो मी श्रेयसच्या मागेच राहीन मोस्टली. मी ग्लव्स नाही घातले. 2-3 किलोमीटरच जायचं आहे. परत ग्लव्स काढायला लागेल. मला एक रील बनवायची आहे, कारण टुमॉरो इट्स पुकीज फर्स्ट डे. सो माझा प्लॅन आहे की थोडंफार एक व्हिडिओ बनवायची आहे. म्हणजे एक रील मी इन्स्पायर होऊन बनवतो. इन्स्पायर पण नाही बोलू शकत, कॉपी करतो आहे बस. सो लेट्स सी. वाव, छान आहे, छान. हां, सो आमचा प्लॅन असा आहे की आत्ता श्रीराम मंदिर करायचं, देन परत यायचं, त्यांच्याकडे नाश्ता करून मग आम्ही परतीच्या वाटेला मुरुड बीचचा आमचा स्टे. आज आम्ही हे नाही केलं आहे, बुक वगैरे काही केलं नाही, ऑन द स्पॉट बघायचं आहे. सो बघूया, भेटला पाहिजे. आय डोंट, म्हणजे असं थोडंसं वाटतं आहे. आणि जर मुरुड बीचला नाही, म्हणजे आम्ही प्लॅन असा आहे की आता इथे आम्हाला 3-4 गोष्टी करायच्यात. सो ह्या 3-4 गोष्टी करायला आम्हाला जर दिघी जेट्टी नाहीच भेटली तर आम्ही दिघीच्या इथे स्टे करणार. देन सकाळी मग आम्ही मोस्टली ट्राय करणार की लवकरात लवकर अलिबाग गाठायचं आणि अलिबागवरून जेट्टी करून घरी. ॲक्च्युली माझ्या क्लोज फ्रेंडचं फंक्शन आहे, सो आय हॅव टू बी देअर. नाही तर तो माझा जीव घेईल. त्याने मला सांगितलं तू रायडिंग गेअर्सवर आलास तरी चालेल, मला काहीच फरक पडत नाही, पण यायचं आहे. सो लेट्स सी काय होतं आहे. टॉकिंग अबाउट दिस स्टे, पेटकर होमस्टे खूप छान आहे. म्हणजे हॉस्पिटॅलिटी इज ऑन पार लेवल. आणि त्या हॉस्पिटल काल आम्ही मोदक खाल्ले. मोदकचे फोटो आय गेस श्रेयसकडे चांगले आहेत, पण मी 1-2 काढले, सो मी ते टाकेन. दिस इज द वन ऑफ द बेस्ट मोदक्स आय हॅव इटन इन माय लाईफ. म्हणजे मी कधी खाल्लेच नाही आहेत असे मोदक.
आता मी सातारकर आहे, मी सातारवाला आहे, तर आमच्या इथे असे मोदक नाही बनत जनरली. आणि माझे सगळे कोकणी फ्रेंड तसे ते उकडीचे मोदक खातात. आणि उकडीचे मोदकांचा मी खूप फॅन आहे, खूप फॅन आहे. ॲक्च्युली आम्हाला त्या बेल्टवर जायचं होतं, पण ते कसं जायचं त्याची आयडियाच नाही आहे. मला ॲक्च्युली त्यांच्याकडून चिकन थाळी पाहिजे होती, बट काल मला चिकन थाळी मिळाली नाही, कारण ऑलमोस्ट सगळे सी फूडच खातात इथे. म्हणून बोललो जाऊन दे. त्यांच्याकडून मग मी कोळंबी थाळी घेतली आणि त्यांनी बोलले की बोलल्या की चिकन सुका करून देते मी थोडंफार. आणि मग चिकन सुकाही घेतला आम्ही. आणि भाई बिंग नॉन व्हेजिटेरियन मस्त मस्त डेलिकसी आहेत. मला व्हेज आवडतच नाही खायला. ओके, आपण देवाच्या इथे चाललं आणि नॉनव्हेजची गोष्ट करतो. सॉरी गाईस. गौमातेचं दर्शन झालं सकाळी सकाळी. मुरुडला स्टे भेटला पाहिजे. भेटणार. आय डोंट थिंक तिकडे एवढा रश असू शकतो. सकाळचा मूडच वेगळा आहे, एनर्जी आहे ना. ओके गाईज, पोचलेलो आहे आपण. मंदिर गाईज तिथून आहे. लेट्स सी तुम्हाला काही दाखवता आलं मला तर. सो गाईज मंदिराचं दर्शन झालं आहे. बघू, मला ते रील करायची होती, बट आय गेस इकडे हे नाही आहे, ऑप्शन नाही आहे. मला रील करायची आहे ती, उद्या मला टाकायचीच आहे, काय पण करा. सो गाईज आमचं झालं आहे सगळं फोटो सेशन. मला माझी रील पण मिळाली, सो आय एम हॅपी. ओके, नाव वी आर हेडिंग बॅक टू होमस्टे. आम्हाला नाश्ता करून तिकडून मग ओके. सो आम्ही आता होमस्टेला जाणार, तिथून मग आम्हाला कड्यावरच्या गणपतीला जायचं आहे. आणि देन मोस्टली तरी हरिहरेश्वर किंवा श्रीवर्धन, म्हणजे दोन्ही करायचे, पण कोणता फर्स्ट आहे ते आय गेस श्रेयसला माहिती आहे. सो आय डोंट नो. वा, काय व्ह्यूज आहेत यार. आणि थंडी पण ॲम्पल अमाऊंटमध्ये आहे, सो चिल वाटतं आहे. ओके, हा वाला लेफ्ट आहे. गाईस व्ह्यू एन्जॉय करा, व्ह्यू. ॲक्च्युली तिकडे जायचं होतं, बट आमचं मग सगळं पाडदं फेडलं असतं. पाडदं नाही, ॲक्च्युली आमचा प्लॅन होता तिकडच्या त्या सनसेट पॉईंटवर जायचा, बट आय गेस समहाव पॉसिबल नाही आहे आम्हाला ते, कारण मग आमचं पाठचं हे फिरेल. त्यामुळे बोललो गाईस तिकडे बोलत होतो आम्ही. इफ यू कॅन सी, तिथे बाईक्स वगैरे पण जातात, बट वी डोंट हॅव टाईम नाव. ठीक आहे, ओके. सो गाईज आम्ही इथून निघतो आता. हां, खूप वंडरफुल स्टे आहे. चल निघा, गणपती बाप्पा. सो पहिलं स्थान आहे आता कड्यावरचा गणपती. ॲक्च्युली आम्ही कालच कड्यावरचा गणपती करणार होतो, बट आम्हाला लेटच झाला एवढं यायला. आणि मग विचार केला की आता करण्यापेक्षा बेटर आहे सकाळी करू, कारण ऑलमोस्ट आम्ही थोडे एक्झॉस्टेडच होतो. मग बोललो जाऊन द्या. आणि परत लंच पण स्किप झाला होता, आम्ही प्रोटीन बारवरच राहिलो होतो.
सो थॉट ऑफ की लंच स्किप करून जेवण चांगलं जेवायचं. बट नशिबात नव्हतं चिकन, पण मग त्यांनी मला कोळंबी थाळी करून दिली. कोळंबी थाळीचं झालं. गाईज रिकमेंड करेन, जर तुम्ही अंजरले बीच आला तर पेटकर भोजनालय आणि होमस्टे. हे पेड प्रमोशन नाही आहे, हॉस्पिटॅलिटी बघून मी खूप खुश झालो आहे त्यांची. आय लव्ड इट. आता बघूया, मला तर इथे मॅपवर काय नेटवर्कच नाही आहे. ऑलमोस्ट पोचलो आपण कड्यावरच्या गणपतीवर. हां, पोचलोय. गणपतीचं देवस्थान. कड्यावरचा गणपती. सो गाईज आम्ही इथून आता निघतो आहे. प्लॅन आहे हरिहरेश्वरचा. हरिहरेश्वरून मोस्टली आम्ही एक जेट्टी पकडू, वेसावी जेट्टी, आणि मग तिथून आम्ही श्रीवर्धनला. आज ॲक्च्युली मला ह्या मंदिरात यायचं रिझन होतं, मला गणपतीची पावलं बघायची होती. आणि मला स्टोरी तर नव्हती माहिती, पण असं होतं की गणपतीच्या पावलांचं म्हणजे कसे असतील पाऊल, एका देवाचे पाऊल बघण्यात. आता हे पावलांसाठी मला यायचं होतं इथे. आणि श्रेयसने मला स्टोरी सांगितली की म्हणजे ही पावलांचं म्हणजे प्रकट व्हायचं किंवा ही पावलं कशी पडली. सो झालं असं होतं की कोकणात मोठी लाट आली होती, म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण गाव जाणार होतं असं बोलत होते. सो तो गाव वाचवण्यासाठी गणपतीने पाऊल टाकलं होतं, आणि त्या पावलाचे ठसे पडले आणि लाट तिथेच थांबली, म्हणून मोस्टली तरी इथे बोलले जातात. आता मला नाही माहिती ही स्टोरी किती ही आहे, पण देवाचे पावलं म्हणजे असं वाटलं की 12-13 वर्षाच्या पोराची पावलं आहेत, पण ती पावलं एवढी सुंदर आहेत ना, म्हणजे काय त्यांचं वर्णन करणं मुश्किल वाटतं मला. म्हणजे मला तर शब्दच नाही माहिती, सो त्यांचं वर्णन करणं मुश्किल आहे माझ्यासाठी. ओके, सो कोकण एक्सप्लोअर करायला तुमच्याकडे 10-12 दिवस इनफ आहेत. आणि जर तुम्ही आलात तर मोस्टली तरी ऑफ सीझनला या, स्वस्त पडेल, कन्व्हिनियंटही राहील, गर्दी नसते. सो तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे आहेत, काही म्हणजे स्टोरीज वगैरे किंवा ब्लॉग्स वगैरे बनवायचे आहेत, इट कॅन बी इझिली डन. म्हणजे असं नाही की एकदम पीक सीझनला येऊच नाही शकत, बट आय वूड सजेस्ट की ऑफ सीझनला या, खूप छान आहे. वी आर गोइंग टू हरिहरेश्वर फ्रॉम कशेरी साईड, म्हणजे त्या रस्त्याने वगैरे चाललं. आणि ऑनेस्टली आयडिया नाही आहे रस्ता वगैरे कसा आहे. सो गाईज आम्ही आता केळशी फाटा हे करणार आहे, आणि केळशी फाट्यावरून लेफ्ट मारणार आहे. देन अनदर 13 किलोमीटर्स आम्हाला जावं लागेल. 53 मिनिट्स दाखवतात, ठीक आहे. गावा असं माझं पण गाव असंच आहे. वन डे आय विल शुअर मेक अ ब्लॉग ऑन इट. अरे बापरे, हे काय झालं. गावच्या छोट्या रस्त्यांचा हाच एक प्रॉब्लेम आहे. मगाचा रस्ता मस्त होता, कालचा रस्ता तर भाई बेकार होता. त्या दोघी सिंगल होत्या का?
सॉरी मी नजर नाही टाकत आहे आणि जस्ट आस्किंग. सध्या माझं लग्नाचं वय आहे म्हणून मी विचारलं. काय घाणेरड्या नजरेने नाही बघितलं, वधूच्या नजरेने पाहिलं होतं मी, वधूच्या. अरे बापरे, श्रेयसची लेस परत निघाली. श्रेयस करतोय काय, डबल लेस बांधायला लावू काय? लेस बांध रे, लेफ्ट साईडचे लेस बांध. पुढे गाव आहे, वाहने सावकाश चालवा. अशा रस्त्यांवर वाहने कोण पळवतं भाई? सो गाईज आम्ही जस्ट मांदिवली क्रॉस केला आहे. आता अजून कळशी फाटा, हां केळशी अरे कहना क्या चाहते हो? फाटा अजून आला नाही आहे. सो लेट्स सी, कारण तो फाटा आय गेस सगळे तिथेच चालले आहेत मोस्टली तरी. काका स्टँड बघा, स्टँड. हा व्ह्यू आहे. फुलपाखरू होतं का ते? फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. मी कशेलीचा लेफ्ट, कशेली फाट्याचा लेफ्ट मारला आहे. अँड देन वी आर हेडिंग टू बेसवी बोट फेरी. ऑलमोस्ट 12 किलोमीटर आहे, 21 किलोमीटर आहे. ठीक आहे, चालेल. बघू किती मिनटं जावं. तर ऑलमोस्ट 10 किलोमीटर आणि 17 किलोमीटर. गाडी पळवायच्या तर मूडमध्ये नाही आहे मी, कारण रस्ते मध्ये मध्ये खराब आहेत. सो भीती वाटते थोडा. रिस्क नाही घ्यायची आपल्याला. रस्ते असेच आहेत, आडवे तिडवेच आहेत, पण हे ट्विस्टीज आहेत रे. फक्त रस्ते जर चांगले असते ना एकदम, तर मग काय टेन्शन नव्हतं. हे बघा, हे ट्रॅफिक आहे, रेड दाखवत आहे. वेसवी हे ब आहे की हां बाग मांडले. अच्छा अच्छा, मला नाही, जाऊ आपण. जा घे तिकीट. हा व्ह्यू आहे. हे आय गेस बघे आहेत. ती ताई उभी आहे ना. फक, ट्रॅव्हलरचे लागले. आम्ही बांग मांडलेला पोचलो आहे. थोडंसं एकदा बाहेर पडलो की मग मॅप वगैरे लावून थोडं सेट होतो. थोडेसे चुकलो होतो. आय मीन आम्हाला घ्यायचा होता लेफ्ट. जेव्हा आपण फेरीतून बाहेर येतो तेव्हा आम्ही घेतला राईट. हो ठीक आहे. मला वाटतं ब्रिज पण आज मॅप साथ देत नाही आहे माझा. सो बघूया काय होतं. मला वाटतं ह्या गाड्या पण तिकडेच चालल्या आहेत. आय होप सो.
प्लॅनमध्ये थोडा चेंजेस झाले आहेत आमच्या ॲक्च्युली, की मे बी जर जेट्टी मिळाली आम्हाला मग आम्ही डायरेक्ट ऑल द वे टू द अलिबाग जाणार स्टेसाठी. मोस्टली तरी उद्या सकाळी जेट्टीच करून येणार आरामशीर, काय घाई नाही करणार. थोडा हेक्टिक झाला आमचा बघायला गेलं तर, बट ठीक आहे. म्हणजे असं काइंड ऑफ इट वॉज फन राईड. म्हणजे खूप काही शिकायला मिळालं, खूप काही. म्हणजे देवस्थानं तर एवढी गेलेत ना, त्यामुळे मजा आली बघायला. आजचा गाता रहे मेरा दिन, तू ही माझी मंजिल, काही बीते ना ये पल, काही बीते ना ये. वाव, इथे रांगोळी काढली आहे यार, सही. वा वा वा, नाही लक्षात थोडं वेधून घेतला, बट छान होता. सो हा राईट मारून आम्हाला 15 मिनटं स्ट्रेट जायचं आहे. ओके, रस्ता मस्त आहे यार, खड्डे नाही आहेत रस्त्यात जास्त, स्पीड ब्रेकरच आहेत. बट ते पण असे की काइंड ऑफ यू कॅन से जास्त मोठे नाही आहेत. सो रस्ता मजबूत आहे. आणि 440 कोकण खूप मोठं आहे यार, मी आज नोटीस केलं. म्हणजे अशी वळणावळणाला गावं आहेत. 950 मीटर्स, तर ऑलमोस्ट देअर गाईज, ऑलमोस्ट देअर. बस मंदिर असून दे बाबा. मंदिराच्या इथे गर्दी काय आहे. हे आलो आपण इकडे, राईटला गे, राईटला. हा, मंदिर हे छान मंदिर आहे. चला आज जाऊन थोडं दर्शन घेऊ आणि मग निघू. ठीक आहे श्रेयस. काय अरे आम्ही फिरत आलो. पहिला गणपतीपुळे केला आम्ही. हां, गणपतीपुळ्यानंतर काल आम्ही अंजरलेला थांबलो. आज हे करून मग आता आम्ही मुरुडला चाललो. हां हां हां, केलं. हरिहरेश्वरला आता नको जाऊस, खूप क्राऊड आहे, खूप क्राऊड आहे. हां, उद्या सकाळी जा, आरामशीर दर्शन भेटेल. तुम्ही कुठले? बोरिवलीचे? ठीक आहे, चल सांभाळून जा, चल बाय. सो जस्ट भेटलेला तो तर स्कूटीवरून आला होता यार. लोक एन्जॉय करतात. सो आम्ही आता हे मंदिर सोडलं. आता वी आर हेडिंग बॅक टू दिघी. माझे बोचे सालटायला लागलेत आता. सो ऑलमोस्ट 15 किलोमीटर आहे, 27 मीटर. देवाच्या कृपेने मुरुडला काही स्टे वगैरे मिळाला तर ठीक आहे. श्रेयस आला मागून, ठीक आहे, डन, सब कुछ डन, ले लिया सब. मस्त होते. आता तिथे आम्ही खाल्ले वडापाव अँड देन मोदक. भाई मी मोदक पगलू झालो आहे मी झालो आहे तर बोलू शकत ना, बट आहे मी. 26 मिनिट्स दाखवत आहे. सो बघू, इफ जर जेट्टी मिळाली तर खूपच बरं होईल यार. अंधार व्हायच्या आधी जायचं इच्छा आहे माझी. श्रेयस पण आहे. मंदिराचं दर्शन झालं एकदम मस्त. अँड खूप छान मंदिर होतं यार. म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती बघण्यात वेगळीच मजा होती. देवाच्या कृपेने दर्शन झालं, ते बरं झालं. बघू आता प्लॅन आहे दिघीवरून जंजिरा किंवा इकडे तरी कुठेतरी स्टे करणार आम्ही. विदाऊट पाय बोलतो बघ. पाय मी कसं ब्लॉक करणार यार, मी एवढा कसा हात फंबलतो आहे विदाऊट चप्पल. अनवाणी आहे साहेब, असेल काहीतरी. अरे भाई मी PUCच नाही काढले आहे. तेच बोललो काहीतरी विसरलो आहे. तेच बोललो मी, गाडी कोकणपर्यंत गाठलं आहे भाई. काहीतरी करून उद्या मला कुठे भेटला ना तर मला पहिले PUC काढावी लागणार आहे. एन्जॉय सम ट्विस्टेज गाय.
चल चल ते बघ पुढून राईट आहे. वी आर ऑलमोस्ट रीच टू दिघा जेट्टी. काय बाप रोड बनवला आहे, फक्त एवढंच की सिमेंटचा रोड आहे. राईट 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 राईट. ओके चला मॅपवर तर कधी कधी भीती वाटते. फेरी तर आली नाही आहे. लेट्स सी. सो गाईज चेंज ऑफ प्लॅन्स आहे की जंजिराची फेरी बंद झाली आहे. स्टे शोधायचा आणि आम्ही मोस्टली तरी आगरदांडालाच जाणार. दुसरा काय ऑप्शन दिसत नाही आहे. बस सही है यार. So guys, we have almost reached. So आम्ही पोचलो आहे आता. बघू पुढे थांबतो थोडं आणि मग चेक करू. सो गाईज ॲक्च्युली म्हणजे आता जवळजवळ 25 मिनटं दाखवतं मुरुड बीच. आता आम्हाला जिथे भेटेल तिथे आम्ही राहणार आहे. बोचा ताणतो आहे माझा, बाकी काय नाही. येऊन द्या येऊन द्या. पिकनिक चाललं आहे गाड्यांच्या. कुछ भी शाळांच्या सॉरी गाड्यांच्या काय. ओके सी. सो आता आम्ही फॉरेस्ट होमस्टे जे श्रेयसला खूप आवडलं आहे तिकडे जाऊन बघतो. आय एम नॉट शुअर की सो गाईज आम्हाला भेटलं आहे. हे आहे फॉरेस्ट साईड होमस्टे. सो मस्त रूम भेटले असं श्रेयसचं म्हणणं आहे. ओके गाईज सही आहे यार. वाव. ओके बाय.